तर नमस्कार मित्रांनो, आपण आता तेलगाव केसरी या मैदानामध्ये आहोत. सध्याच्या परिस्थितीमध्ये या मैदानात एक नंबरला जोडी धावून आलेली आहे. GSK ग्रुप नागपूर यांच्या काय नाव बैल त्याचं? डेव्हिड नाव मित्रांनो बैलाच्या. आणि याच्याबरोबर कुठला बैल होता काका? यांच्याबरोबर होता दांडेवाडीचा अर्जुन. ते दोन बैल आता एक नंबरला सध्या आहेत. तर दादा सर्वांना नाव सांगा आपली पहिली. माझं नाव आहे गुड्डू खोरगडे नागपूर. दादा सध्या आपल्याकडे किती बैल आहेत? आपल्याकडे 6 बैल आहे, 2 घरी बांधलेला आहे, 4 इथं आहे. 4. कोणकोणते नावाचे बैल आणलेले आहेत? डेव्हिड आहे, एक्का आहे, गजा आहे आणि निशान आहे. हो का? डेव्हिड ना. आज काय काय पॉईंट म्हटले आज? आज याचे झाले पॉईंट 8 सेकंद 33 पॉईंट. 33 पॉईंट पहिल्याच पडल्यामध्ये. हो ना. हा, पहिलेच पडला. जर तुटले त्याच्यानंतर दुसरा पल्ला वगैरे करायचा? 15 मिनिटं कमी करू अजून आपण. हो का? दादा या दुसऱ्या बैलाकडे. याचे नाव काय दादा? एक्का नाव याच्या. तर कुठली खरेदी आहे दादा याची? हे बुलढाणा जिल्ह्यातली. बुलढाण्यावर घेतलं. हा, 3 फेऱ्याच्या मैदान वगैरे धावून झाले? धावलाय. हो का? आणि आज कुठल्या बैलावर पडणार आहे? आज तो पडाला किस्मत सोबत दुसऱ्या नंबरला आहे. दुसरा नंबर. काय पॉईंट म्हणले? याचे 8:34. 8:34. हो का? जसा हा आहे तुमच्याकडे. हो ना. हा, तर टॉपलाच असते ना? टॉपचाच आहे, पण तो आज दुसरा बैल धावला ना मुळे तर पहिल्या नंबरचा बैल आहे. टॉपच्या म्हणजे कुठल्या मैदान सर्वात मोठं मैदान केलेलं? बैरामचे दोन्ही पट पहिला नंबर केला. बैरामला यंदाच्या वर्षी? हा, आता. हो का? आणि चला या दादा या बैलाकडे. गजा आहे. याची कुठली खरेदी आहे दादा? हे हिंगोली जिल्ह्यातलं बैल आहे. हिंगोली जिल्ह्यातलं. आज पडायला आहे का? नाही, आता पडणार आहे. कुठल्या बैला बरोबर आहे? ह्या चिमण्या नावाच्या बैला बरोबर. शिमना बैला. कोणत्या गटामध्ये आहे? जनरल. हे तिन्ही बैल जनरलचे? नाही, हे तिन्ही क गटाचे, हा जनरलचा आहे. हा जनरल. क गट म्हणजे कुठला गट दादा? क गट म्हणजे ब गट तुमच्या इकडे काय म्हणतात? नाही, आम्ही तिकडले भंडारा जिल्ह्यातले आहे. हा, क गट म्हणजे जनरलच्या नंतर आमच्या इकडे क गट राहते. तहसील मध्ये? तहसील नाही, क गट. तहसील त्याच्या खाली राहते. क गटामध्ये तिथे किती प्राइस आहे दादा एक नंबरला? 1 लाख, 1.5 लाख, 71,000. आज किती आहे? 1 लाख 1 लाख आहे का जनरलला. जनरलला? आणि क गटाला 61,000. 61,000. आणि तो कोणत्या बैलावर पडणार आहे? तो पडणार आहे आता, मग माहित नाही, भागड लागायची आहे त्याची. हो का? पहिले वगैरे. आणि जसं तुमच्याकडे 4 बैल आहेत, त्यांच्या धुरकरी कोण आहे? हे आमचे उमेश भाऊ ठाकरे धुरकरी. ते कुठले आहेत? वाडेगाव. यंदा किती पट झाले दादा तुमचे? आता झाले ना 20-25. 20-25. आणि काल तेलगावला होते का? तेलगावला नंबर केला. किती नंबरला होते दादा? तो आमच्या वजीर तहसील पहिल्या नंबरला. वजीर तुमच्याच आहे का? हो. GSK ग्रुप. धन्यवाद दादा. आणखी काही मार्गदर्शन करा नवीन मुलांना? नवीन मुलांना काही नाही, खेळ खूप मोठा होणार आहे जीवनात भविष्यात. हे फुटबॉल वगैरे विसरून जाईन, लोक मॅच वगैरे विसरून जाईन. फक्त यंग जनरेशन आहे आता पटात सगळं. हो, धोतरवाले दिसत नाही ना आता पटात, सगळे यंग जनरेशन आहे. पाहणार आहे. भरपूर मोठा खेळ होणार आहे भविष्यात. तुमच्या मते काय बदल आला पाहिजे आपल्या क्षेत्रात? क्षेत्रात बदल काही नाही आला पाहिजे. प्रत्येक नेत्यानं, प्रत्येक याच्यानं, प्रत्येक गावात पट भरवला पाहिजे. त्याच्यानं उत्सुक वाढन आणि जनावरांची पोच चांगली होईल. हो का? आता जसा तुम्ही एवढ्या वर्षापासून बैल वगैरे आहेत तुमच्याकडे, तर कसा अनुभव आला दादा? अनुभवाचा एक शौक म्हणून आहे हा विषय. नांद पाहिजे त्या गोष्टीचा, छंद, नांद. मग जसा बैल वगैरे आहेत, प्रॉपर व्यवसाय वगैरे कोणता दादा तुमचे? माझं ट्रान्सपोर्टचं काम आहे. ट्रान्सपोर्ट. 6 महिने बैल पडत असतात आणि त्याच्यानंतर 6 महिने घरी. 6 महिने 3 फेऱ्या महिन्यामध्ये वगैरे नाही जात? नाही, यावर्षी जाणार आहोत आम्ही. आणि बिनजोड? पिनजोड पण. बिनजोड काय? चला ऑल द बेस्ट दादा. आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.